मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि त्याला म्हणते की इथून पुढे आपण कोणताही वाईट विचार हा करायचाच नाही, फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करायचा. तेव्हा अर्जुन हो म्हणतो आणि इथून पुढे आपणच अश्विनला आता हिंमत देऊयात. आणि जेव्हा तन्वीचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल तेव्हा घरात कुणालाही ट्रॉमा होणार नाही हेही आपण पाहूयात. मग सगळं काही आधीसारखंच होईल की नाही आणि मम्मा आधीसारखंच तुझ्यावर पुन्हा एकदा प्रेम करेल. तर आता सायली आणि अर्जुनला आठवतं की कशा प्रकारे मुलीचा मान हा कल्पनाने दिला होता आणि आता त्या दोघींमध्ये किती अबोला आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो आणि पूर्णा आजी तुला पुन्हा एकदा राखी बांधेन. तर सायलीने घराचं संरक्षण केलेलं असतं आणि म्हणून पूर्णा आजीने सायलीला राखी बांधलेली असते. ते क्षण आता अर्जुनला आठवतात. अर्जुन सायलीबरोबर बोलत असतो तर सायलीने आता डोळे झाकलेले असतात कारण तिलाही आता थकल्यामुळे झोप येत असते. आता पुढे अजून तो आठवणी सांगणार असतो आणि सायलीकडे पाहतो तर सायलीने डोळे बंद केलेले असतात. तेव्हा तो तिच्याकडे हसतच पाहतो आणि विचारतो झोप येतेय का. तेव्हा सायली हळूच हो म्हणते. तेव्हा तो म्हणतो मग झोप की बेडवर आरामात. तेव्हा ती नाहीच म्हणते. मग तिच्या या निरागस रूपावर अर्जुन हसतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. हळूच तिचा हात हातातून सोडवतो आणि तिला बेडवर व्यवस्थित झोपवतो. आता सायलीला व्यवस्थित झोपवल्यानंतर सायली ही पुन्हा बरळत असते. झोपेतच म्हणत असते की आईंसाठी फुलं घ्यायची आहेत आणि पूर्णा आजींना वेळेवर औषधं सुद्धा द्यायची आहेत. हे ऐकून आता अर्जुन तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो आणि हसतो. अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहत तो विचारतो, अगं कुठल्या मातीची बनली आहेस तू नक्की. झोपेतही तू फक्त घरच्यांचा विचार करतेस. असं म्हणून तो खूप वेळ तिच्याकडे पाहत राहतो. तिच्या डोक्याखाली त्याचा हात असतो म्हणून तो तसाच आता तेथे बसतो आणि खूप वेळ तिच्याकडे पाहता पाहताच त्याला आता झोप लागते. इकडे महिपत हा आता दामिनीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. तर खूपच रात्र झालेली असते. महिपत झोपेतून उठून आल्यामुळे त्याला आता नुसतीच गुंगी येत असते. तो आपला तेथेच त्या केबिनमध्ये आपली मान टाकतो आणि झोपू लागतो. ते पाहून आता दामिनीचा राग मात्र अनावर होतो. ती म्हणते, शिखरे अहो उठा आता, डोळ्यावरची तंद्री घालवा. अहो मी तुम्हाला ब्लॅक कॉफी आणून देऊ का. मग त्यावेळी शिखरे म्हणतो, तुम्ही अशा टायमाला मला बोलवलंय ना, ती तुमची काळी कॉफी पिऊन ना काही होणार नाही. ती ना अशी माझ्या डोळ्यात ओतावी लागेल. तुम्ही बोला बरं, मी ऐकतो सगळं. असं म्हणून तो पुन्हा डोळे झाकतो आणि पुन्हा त्याला झोप येऊ लागते. तेव्हा अर्जुन सुभेदाराने कोर्टामध्ये काय केलंय हे तुम्हाला कळतंय की नाही असं आता दामिनी विचारते. त्याला झोपेतून जाग करण्याचा प्रयत्न करते. मग आता पुढे ती सांगू लागते, अर्जुन सुभेदाराने काय केलंय तर साक्षी कोर्टामध्ये खोटं बोलतीये हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि मग प्रिया खोटं बोलतीये हे सुद्धा त्याने सिद्ध करून दाखवलंय. आता कोर्टाच्या मनात या दोघींबद्दल थोडा तरी संशय आहेच. आता त्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे की प्रियाची सगळी साक्ष ही खोटी असणार आहे हे तो सिद्ध करणार आणि मग गोंधळ होऊन बसणार कारण प्रियाची सगळी साक्ष खोटी आहे असं कोर्टाला समजलं आणि केसची दिशा बदलली तर तुमच्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते असं महिपतचे डोळे उघडत ती आता म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, जेलमध्ये जाईल कळतंय का तुम्हाला. मग महिपत झोपेतच म्हणतो, अहो प्रिया काय, तिचा बाप सुद्धा नाही साक्ष फिरवणार. दामिनी म्हणते, जास्त बढाया मारू नका हा, तिचा बाप ना रविराज किल्लेदार आहे. त्यावेळी महिपत म्हणतो, प्रियाला ना जीवाची भीती आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय ती कधीच फिरू शकणार नाही. असं म्हणून तो पुन्हा एकदा झोपतो. तेव्हा दामिनी विचारते, पण बाकीच्या साक्षीदारांचं काय. कारण आतापर्यंत ज्या लोकांनी आपल्या बाजूने साक्ष दिली आहे, एकही साक्षीदार जर अर्जुनच्या बाजूने गेला तर आपल्याला खूप महागात ते पडणार आहे. त्यावेळी महिपत झोपेतच म्हणतो, कसं सांगू दामिनी देशमुख बाई, अहो नाही फिरणार साक्षीदार अर्जुन सुभेदारच्या बाजूने कारण आपली दहशतच तशी आहे. त्यावरती दामिनी आता चष्मा लावते आणि म्हणते की हो, तुमच्या दहशतीची कल्पना आहेच मला. तसा पोलीस रेकॉर्ड नाहीये तुमचा तसा फार, पण बाकीचे उद्योग खूप केलेच असतील ना तुम्ही. आपले जे आधीचे साक्षीदार आहेत किंवा तुमचे जी ही उद्योगोली माणसं आहेत ना, त्यातला कुणी खोडा घालणार नाही ना केसमध्ये. असं दामिनी खूपच गांभीर्याने त्याला विचारते.
तेव्हा महिपत पुन्हा डायलॉग मारतो, ज्याने घातला खोडा त्याला महिपत शिखरेने असं म्हटल्याबरोबरच तो दामिनीकडे पाहतो. तर दामिनी रागातच म्हणते, शिखरे. मग महिपत जरा गप्प राहतो आणि म्हणतो, दामिनीबाई, अहो खोडा घालणारे जे कोणी होते ना, त्यांना कुणालाच मी जिवंत ठेवलंच नाही. सगळे मी खपवून टाकले, सगळे गेले वर ढगात. हे ऐकून दामिनीच शॉक होते आणि महिपतकडे रागात पाहते. दुसरीकडे अश्विन हा गाढ झोपलेला असतो, तर प्रिया चुळबुळच करत असते. तिला झोप येत नसते, कारण तिला सारखे सारखे ते वाढदिवसाचे प्रसंग आठवतात. तिला आता अर्जुन आणि अश्विनमधील अबोला कशाप्रकारे मिटला, अर्जुनने किती अनमोल गिफ्ट देऊन अश्विनला इमोशनल केलं, त्याचबरोबर त्या दोघांचं बॉन्डिंग किती घट्ट आहे हे तिला सतत आठवतं. आपण कितीही दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला की हे दोघे भाऊ एकत्र आलेच असं प्रियाला आता मनातून वाटत असतं आणि त्याच गोष्टीचा त्रास होतो. मग त्यावेळी ती आता अश्विनकडे रागात पाहते आणि आपली कूस बदलते. पुन्हा एकदा तिला पूर्णाजींचं बोलणं आठवतं की कशाप्रकारे मला धुडकावून आज माझा अजिबात कौतुक न करता माझा खोटेपणा अश्विन आणि घरच्यांसमोर पूर्ण आजीने सायलीचं अगदी तोंड भरून कौतुक केलं. त्यानंतर प्रियाला एका गोष्टीची भीती वाटू लागते, हे घरातील सर्वजण एकत्र झाले तर आता सर्वजण जे माझ्यावर आंधळा विश्वास ठेवतायत ना, ते अजिबातच नंतर ठेवणार नाहीत. मला तर ते पालापाचोळ्यासारखं उडवून लावतील. त्यामुळे नाही तसं होऊन अजिबातच चालणार नाही. मला सुभेदारांमध्ये फूट पाडत राहावंच लागेल. विचार करून ती आता अगदी सैरभैर होते, कारण तिला काहीही करून सुभेदारांमध्ये फूट पाडायचीच असते, जेणेकरून कल्पना आणि पूर्णाजी तरी माझ्या फेवरमध्ये राहतील. ते दामिनी रागातच महिपतला विचारते, काय हो, लोकांना मारणं म्हणजे काय तुमची हॉबी आहे का? म्हणजे लोकांना कसं पुस्तक वाचायला आवडतं, चित्र काढायला आवडतं, तसा लोकांचा जीव घेणं हा छंद आहे का तुमचा? तेव्हा महिपत हसतो आणि म्हणतो, तसं पाहिलं तर माझा छंदच आहे हा लहानपणापासून, पण माझी स्टार्टिंगची जी सुरुवात आहे ना, ती अशी एकदम मर्डरपासून झालीच नाही. माझ्या बापाने मला शाळेत घातलं, ती 2-4 वर्ष शाळेमुळे वाया गेली आयुष्यातली, पण मला शाळेमध्ये फक्त काहीतरी ना टाइमपास हवा होता, म्हणून मी एकदा काय केलं तर चोरी केली आणि ती काय केलं तर दुसऱ्या पोरावर ढकलून दिली. त्या पोराला पकडलं, मारलं आणि शाळेतून काढून टाकलं. त्या मिळालेली सर्व शिक्षा मी पाहिली आणि मला ते खूपच आवडायला लागलं. तेव्हापासनं मग मला माणसं मारायचा ना छंदच लागला. त्यानंतर दामिनी हसते आणि म्हणते, अरे वा, तुमचा हा जो काही करिअरचा यशस्वी प्रवास आहे ना, त्याचं पुढे काय झालं? आणि जेव्हा तुम्ही पहिला खून केलात तेव्हा तुमच्या मनात नक्की काय भावना होत्या? असं हसतच दामिनी विचारते. आता एवढा इंटरेस्टिंग विषय निघाल्यानंतर महिपतची झोप कुठच्या कुठे गायब होते. तो मस्त हाताची घडी घालून बसतो आणि हसतच सांगतो, कसं झालं ना दामिनीबाई, अहो जेव्हा पहिला मर्डर मी केला, म्हणजे जेव्हा पहिला मुडदा मी पाडला, तेव्हा तो माझ्यासमोर असा पडलेला आणि त्याला बघून ना मला अशा गुदगुल्या व्हायच्या. तेव्हा दामिनी भडकते आणि विचारते, काय हो, तुम्ही जरा मूर्ख आहात का? मी इंटरव्ह्यू घेतेय का तुमचा? हा काय पॉडकास्ट चालू आहे का? तेव्हा हा पॉडकास्ट म्हणजे काय असतं आता, असं रागातच महिपत विचारतो. तेव्हा ती पुन्हा एकदा रागातच म्हणते, काही नाही, जरा गप्प बसा आणि जरा कामाकडे लक्ष द्या, असं म्हणून ती आता त्याला प्रश्न विचारू लागते. जेव्हा तुम्ही आश्रमामधलं लाईट पाणी बंद केलं तेव्हा तुम्ही कोणाच्या मदतीने केलं होतं? तेव्हा महिपत हाताची घडी घालूनच सांगू लागतो, ती आपली चिचुंद्री, आपला मोहरा, ती प्रिया मदत केली म्हणून तर हे सगळं करता आलं. तेव्हा दामिनी म्हणते, बरं, पण इथे बाकीच्या साक्षीदारांची नावं सुद्धा आहेत, आपल्या बाजूने साक्ष दिली होती. ही शिवानी तीच मुलगी आहे ना जिने सांगितलं होतं 2 तास साक्षी तिच्या बाजूने होती म्हणून, आणि मग नंतर तिने खरं सांगितलं, कारण अर्जुनने ते कोर्टामध्ये प्रूव्ह केलं की ती खोटं बोलत होती. आता परत नाही ना जाणार ती अर्जुनच्या बाजूने? तेव्हा महिपत म्हणतो की नाही, आता ती कसली येतीये? मग त्यावेळी दामिनी म्हणते, तसंही ती आली तरी तिच्या शब्दाला काही किंमत नाहीये. त्यानंतर दामिनी पुन्हा प्रश्न करते, हा मित्र नक्की कोण आहे? त्या मित्राने सांगितलं होतं की 2 तास साक्षी रिसॉर्टमध्येच होती, याला अर्जुन फिरवू शकतो का? तेव्हा महिपत म्हणतो, तो तर अमेरिकेला गेला, त्याचा आता पता आता साक्षीला सुद्धा लागणार नाही. तेव्हा दामिनी आता एक बाजू तपासून पाहत असते, प्रत्येक लहान गोष्टींचा विचार करते आणि तसं ती महिपतला प्रश्न करत असते आणि मग त्यानंतर विचारते, हा हरीश कोण आहे?
हरीशचं नक्की काय प्रकरण? तेव्हा महिपतलाच आठवत नाही नक्की हा हरीश तरी आता कोण. तेव्हा दामिनी सांगते, मधुभाऊंच्या विरोधात त्यांनी साक्ष दिली, तो आपल्या बाजूचा माणूस आहे आणि तुम्हाला आठवतच कसा नाही. तेव्हा महिपत म्हणतो, हो हो तो हरीश का, त्याला सुद्धा मी अगदी ढगात पाठवला. हे ऐकून आता दामिनी शॉक होते आणि आपला चष्मा काढत म्हणते की शिखरे, अहो तुम्ही हरीशला मारलत. तेव्हा महिपत म्हणतो, हो मारलं. ती विचारते, का बरं? त्यांनी मधुभाऊंच्या विरोधात म्हणजे आपल्या बाजूने साक्ष दिली, मग का मारलत त्याला? तेव्हा महिपत म्हणतो, त्याचं काय झालं, मी त्या हरीशला पैसे चारत होतो, मग नक्की कुठे चावी फिरली कळलंच नाही. तेव्हा रविराजने आता जे काही हरीशचं स्टेटमेंट घेतलं होतं तो सर्व काही मधुभाऊंच्या विरोधातच बोलला होता. त्यामुळे आता सायली खूपच भडकलेली असते आणि तिने हरीशलाच जाब विचारलेला असतो. त्यावेळी प्रियाने नेमकं हे पाहिलेलं असतं आणि महिपतकडे चुगली केलेली असते आणि आता महिपतला असं वाटतं की आता माझ्या विरुद्ध तो कोर्टामध्ये सगळं काही सांगेल, म्हणून मी त्याला ठोकला असं दामिनीला तो सांगतो. मी त्याला ढगात पाठवून दिलं आणि म्हटलं की जा बाबा, आता तुझं काही काम नाही. आता बाबा हरीश असं म्हणून तो हात जोडतो आणि म्हणतो, तुझ्या आत्म्याला ना शांती मिळू देत. तेव्हा दामिनी म्हणते, शिखरे तुम्ही कोण आहात? एक मर्डर केलात आणि तो लपवलात? अहो कुणाला कळलंही नाही. हे कसं मॅनेज केलं तुम्ही, असं ती विचारते. तेव्हा महिपत म्हणतो, हे एवढं काही कठीण नसतं, कारण माझ्यासाठी हे काही एवढं कठीण नाहीये, सोपंच असतं. मग आता कशा प्रकारे हरीशचा त्याने मर्डर केला ह्या सगळ्या काही घटना आता तो सांगू लागतो. दामिनी ते ऐकू लागते, कारण महिपतचं डोकं किती चालतं या बाबतीत हा प्रश्न पडलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी सायली सकाळी लवकर उठते आणि विमलसुद्धा, आणि त्या दोघीही किचनमध्ये आवरून काम करत असतात. दोघींच्या काहीतरी गमती जमती सुरू असतात. तेवढ्यातच प्रिया आता आवरून बाहेर येते आणि मग सायलीकडे पाहते. सायलीचा आनंदी चेहरा पाहून आता प्रियाच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते. त्यातच सायलीकडे पाहत मनात विचार करते, अर्जुन आणि अश्विनमधील वाद मिटवून तुला खूप आनंद झाला असेल ना ग सायली? पण नाही, या घरात कलह तर नेहमी होतच राहिला पाहिजे, कारण कलह जर नाही झाला ना तर या घरातील प्रॉपर्टीपर्यंत मला लवकर पोहोचता येणार नाही. तेवढ्यातच प्रिया पाया आपटत तेथे येते आणि डायनिंग टेबलच्या खुर्चीत बरं दादागिरी करतच विचारते, काय ग, मला आज कॉफी मिळणार आहे की नाही? मी किती वेळा कॉफी मागायची? मग आता सायली आणि विमल एकमेकींकडे पाहतात, कारण प्रिया आत्ता तर आली आणि तिने आत्ताच तर कॉफी मागितली, ही असं काय बोलते हाच प्रश्न सायलीला पडतो. मग विमल म्हणते, अहो ताई तुम्ही आत्ता तर आलात इथे, म्हणजे सकाळपासनं तुम्ही आत्ताच तर तुमच्या खोलीतनं बाहेर आलात ना? तेव्हा प्रिया हातवारे करून, उलट उत्तर द्यायचं नाही हा, असं रागातच म्हणते. आता उद्यापासून न मागता माझ्या हातात कॉफी यायलाच हवी, असं रागात ती म्हणते. तर विमल एकटी बिचारी गप्प बसते. तर सायलीचा राग अनावर होतो. मग ती रागातच प्रियाकडे पाहते. मग पुढे विमल म्हणते, हो चालेल, एवढं कणिक मळून झालं की हात धुवून लगेच तुम्हाला कॉफी देते. तेव्हा प्रिया म्हणते, आत्ताच्या आत्ता मला कॉफी हवीये, कारण तुला वेळ मिळेपर्यंत मी थांबणार नाही, असं रागातच विमलला सांगते. विमल कणिक मळत असते आणि बिचारी तसंच अर्ध ठेवून आता हात धुणार असते. त्यावेळी सायली म्हणते, थांबा विमलताई, हातली कामं सोडून कोणीतरी असं मुजोरपणाने सोडलेल्या हुकुमांच्या तालावर नाचण्याची काही गरज नाहीये. आणि प्रिया, विमलताईंना अगतुग नाही करायचा हा, अहो जाऊ करायचं, समजलं? ही प्रिया विमलला काहीही किंमत न देता सायलीला सांगते, जेव्हा माझ्या लक्षात येतं ना तेव्हा करत असते मी अहो जाऊ. मग सायली विचारते, का बरं, मी तर कधी ऐकलं नाही तुला त्यांच्याशी असं अदबीने बोललेलं. हे बघ, त्या आपल्या घरातील सदस्य आहे. आपल्या एखाद्या कामासाठी त्यांची मदत घेणं आणि त्यांना कामाला लावणं यात फरक आहे प्रिया. जरा ना तू काही गोष्टी समजून घे. तेव्हा प्रिया आता चवताळूनच उठते आणि सायली बरोबर लगेच भांडायला लागते आणि विमलवरूनच भांडणं करते. काय ग, म्हणजे या मोलकरणीवरून आता तू माझ्याशी वाद घालणार का? या घरच्या सुनेशी वाद घालतीयस? तेव्हा सायली रागातच म्हणते, शब्द जपून वापर हा प्रिया. तुला जर या घरातील सुनेचे हक्क हवे असतील ना तर अगोदर तसं वागायला शिक. हे ऐकून प्रियाला तर शॉकच बसतो. त्यानंतर सायली तिला झापते आणि म्हणते, काय ग, तर सकाळी अशी उशिरापर्यंत रूममध्ये एसी लावून लोळत असतेस आणि इथे येऊन त्यांच्यावर असा आरडाओरडा करणार, हे अजिबात चालणार नाही हा,
असं सायली तिला बजावते। तेव्हा प्रिया खूपच ही वेडेपणा करते आणि मोठ्यानेच म्हणते, वा 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 सायली, म्हणजे मोठ्या सुनेचा रुबाब झाडणार का तू आता माझ्यावर? आणि मी धाकटी आहे तर मला या मोलकरणी इतकी सुद्धा किंमत नाही का? असा जाब ती सायलीला विचारते। तर विमललाही भांडणच नको असतात, कारण प्रिया खूप भांडणं वाढवत असते आणि हे विमलला कळून चुकलेलं असतं। मग रागातच सायली विचारते, प्रिया, काहीतरी खुसपट काढून तू आता घरातली शांतता भंग करायची हे ठरवलंच आहे का? मग त्यावेळी प्रिया म्हणते, शांतता तर तू घालवली आहेस सायली, आम्ही धाकटे आहोत म्हणून या घरात आमचा कशावरच हक्क नाही हे तू बोललीस। तेव्हा सायलीलाच प्रश्न पडतो, ही प्रिया अशी काय वेडेपणा करते? मग ती डायरेक्ट विचारते, काय ग, मी कधी बोलले मोठेपणा आणि धाकटा? कधी बोलले कधी मी? तेव्हा विमल आता मध्ये पडते आणि म्हणते, तन्वीताई, हे पहा, मोठी सून धाकटी सून हे शब्द ना तुम्ही वापरताय। तेव्हा प्रिया रागातच म्हणते, गप्पा बसे, अगं तुझ्यासाठी आणि तुझ्यासमोर ही मला अगदी कचऱ्यासारखी वागवते आणि म्हणूनच तू शेफारली आहेस, असं ती विमलवर ओरडते। तेव्हा रागातच सायली म्हणते, प्रिया, उगीच कारण नसताना ना आवाज वाढवायचा नाही। तेव्हा प्रिया अजूनच मोठ्या मोठ्याने बोलू लागते आणि विचारते, काय? वा वा वा, काही कारण नसताना, असं म्हणून टाळ्या वाजवत वगैरे नुसता तमाशा घालत प्रिया खूप मोठ्याने बोलत असते, जेणेकरून घरच्यांपर्यंत हा आवाज पोहोचावा यासाठी। त्यानंतर ती विचारते, काय ग, आज या विमलसाठी तू माझा अपमान केलास? तू उद्या म्हणशील तिची सेवा कर आणि मग म्हणशील मला आणि माझ्या नवऱ्याला या घरात राहण्याचा अधिकारच नाहीये, इथल्या पैशांवर आमचा अधिकार नाहीये, जे काही आहे, जी काही प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा हक्क आहे आणि याच्यासाठीच चाललंय ना हे सगळं, असं रागातच ती विचारते। तेव्हा सायलीला आता खूपच राग येतो। मग एक एक करून घरातील सर्वजण या दोघींची भांडणं ऐकून हॉलमध्ये येऊ लागतात। सायली पुढे येते आणि विचारते, काय ग प्रिया, कुठला विषय तू कुठे नेतीयेस, कळतं का तुला? हे सगळं तू मुद्दाम करतीयेस ना? तेव्हा प्रिया अजूनच वैतागून म्हणते, मी मुद्दाम करतीये का सगळं? मी अगं साधी एक कॉफी मागितली होती मी या विमलकडे, तेवढ्यावरून आमचा या घरावर कशावरच हक्क नाहीये, तिथपर्यंत तू पोहोचलीस? असं म्हणून प्रियाचा आता बोलण्याचा सूरच बदलतो, कारण तिला माहीत असतं आता घरातील सगळेजण आले म्हटल्यानंतर आता मला माझा टोन बदलायलाच पाहिजे, म्हणून प्रिया आता लगेचच पलटी खात बोलते। मग त्यानंतर ती वैतागूनच म्हणते, अगं रोज असा आमचा अपमान करण्यापेक्षा एकदाच आम्हाला घराबाहेर काढ ना। तेव्हा पूर्णाजी रागातच म्हणतात, तन्वी, एकदम आवाज खाली, तुमचा काय आरडाओरडा चालू आहे, असं पूर्णाजी विचारतात। तेव्हा प्रिया लगेचच रडण्याची नाटकं करते। तेवढ्यातच अश्विन तेथे येतो। अर्जुन सायलीकडे पाहतो आणि इशारा करून विचारतो, काय झालं? तेव्हा प्रिया रडण्याची नाटकं करत म्हणते, काय करू मी पूर्णाजी, हिची अरेरावी ना मला आता नाही सहन होत। अगं एक साधी कॉफी मागितली होती मी विमलताईंकडे, तर वाटेल ते बोलली ही सायली मला। तेव्हा हे ऐकून तर सर्वांना आता शॉकच बसतो की सायली कसं बोलू शकते हे सगळं। प्रियाचा हा कपटी चेहरा आता सायलीला माहीतच असतो आणि हळूहळू तिच्या सर्व गोष्टी लक्षात येतात की ही प्रिया आहे ना ती कशासाठी करते हा सगळा ड्रामा। त्यानंतर रडण्याची नाटकं करत ती विचारते, तुमच्या घरात तुमच्या मनात आमच्या दोघांना थोडीही जागा नाही आहे का गं? असं म्हणून ती आता रडते। तर सर्वांना प्रश्न पडतो, नक्की झालं काय? तेव्हा आता तन्वीचा पुळका लगेचच अश्विनला येतो। तो पुढे जातो आणि तन्वी, तन्वी तू शांत बस, असं म्हणून तिला तो सोफ्यावर बसवतो। कल्पना देखील आता तिच्या सोबतीला तेथे जाते आणि तिला गप्प राहायला सांगते। तर अश्विन पुढे जातो आणि लगेच तिच्यासाठी पाणी घेतो। आता पाणी पिल्यानंतरही प्रिया काही गप्प राहत नाही। ती कल्पनाला म्हणते, आहोत ना आम्ही धाकटे आहोत, म्हणून काय खालच्या दर्जाचे आहोत का आम्ही? तेव्हा प्रताप म्हणतो, तन्वी थांब आणि प्लीज प्लीज आता कोणी ना काहीही बोलू नका। तेव्हा अश्विन चवताळूनच उठतो आणि म्हणतो, डॅड तुम्ही ना आम्हालाच गप्प करा, तुम्ही काय करता सारखे त्यांची साईड घेत असता। अहो साध्या एका कॉफीवरून माझ्या बायकोला किती ऐकावं लागतंय हे तुम्हाला नाही दिसत का? सर्वजण अश्विनकडे आता पाहू लागतात, कारण त्याचा सूरज बदललेला असतो। सारखा माझी बायको करून त्याने प्रियाला डोक्यावर चढवून ठेवलेलं असतं। मग विमलच बिचारी माघार घेत सांगते की अश्विन दादा माफ करा, माझीच चूक झाली,
अहो प्रियताईने कॉफी मागितली तेव्हा माझे हात कणकेचे होते, म्हणूनच कॉफी द्यायला उशीर झाला असं म्हणून ती हात जोडून माफी मागते. परत असं कधीही होणार नाही असाही शब्द देते. तेव्हा प्रिया आता बाजू सावरून घेते आणि म्हणते, पण मी काही बोलले का विमलताई? सांगा ना, काही बोलले का? तर सायलीला शॉकच बसतो की ही आत्ताच्या आत्ता एका मिनिटामध्ये किती खोटं बोलतीये. तेव्हा आता अर्जुनला समजतं की ही भामटी ना खोटं बोलतीये, म्हणून तो जोरातच ओरडतो, थांब जरा असं म्हणून तो प्रियाचं तोंडच गप्प करतो. आणि विमलला प्रश्न विचारला आहे ना, मग आता तिला अगोदर सगळं सांगू देत, उत्तर देऊ देत असं तो म्हणतो. मग प्रिया म्हणते, त्या काय बोलणार? त्या तर सायलीचीच बाजू घेणार ना. ते काय म्हणतात ना, नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये, कारण धाकटं सगळ्यांच्या नजरेत नेहमी लहानच राहतं. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, हे बघ तन्वी, हे धाकटं नकटं मला काही कळत नाही, पण तू लहान आहेस नात्याने नाही तर विचाराने, एवढं लक्षात ठेव. आणि तुझे विचार लहान आहेत ना, म्हणूनच तू दुसऱ्यांवर असे आरोप करतेस. मग आता कल्पना म्हणते, अर्जुन जाऊ दे ना, उगीच विषय वाढवू नकोस रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे पहा मम्मा, अगं तुम्ही धाकटे आहात, तुमचा या घरावर काही हक्क नाही, हे सायली कधीच बोलू शकत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, मग मी खोटं बोलतीये का? सायली पुढे येत म्हणते, हो अगं तू खोटंच बोलतीयेस आणि विमलताई ना याच्या साक्षीदार आहेत. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, ही तन्वी खोटं बोलतीये, यासाठी ना कोणत्या साक्षीदाराची गरज नाहीये, कारण सुभेदारांची धाकटी सून जेव्हा तोंड उघडते ना तेव्हा खोटच बोलते, हे ना अगदी जगजाहीर आहे. तेव्हा अश्विन प्रियाची बाजू घेत अर्जुनला म्हणतो, हे बघ, तुला वाटतं ना ते सगळ्यांवर तू थोपवू नकोस. त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात, जरा ना शांत राहा आता आपल्या घरामध्ये ही अशी नळावरची भांडणं होणार आहेत का? तेव्हा पूर्ण आजी रागातच म्हणतात, अर्जुन, एकतर तुझ्या बायकोला आमच्या घरातील आम्ही मोठी सून मानत नाही, त्यामुळे मोठे धाकटे हा वादाचा विषयच असू शकत नाही. असं म्हटल्यावर सायली अर्जुन आश्चर्याने पूर्ण आजींकडे पाहतात. तेव्हा अश्विन म्हणतो, पण या दोघांनी आमच्याशी वाद घालायचा ठरवलंच आहे ना. तेव्हा अर्जुन विचारतो, पण तू का मध्ये बोलतोस? मी आता सध्या तुझ्या बायकोशी बोलतोय ना, मग गप्प राहा. तेव्हा अश्विन पुढे जातो आणि म्हणतो, एक मिनिट, ती आणि मी अजिबात वेगळे नाही आहोत. आता प्रियाला हेच हवं असतं आणि ती दोघांची भांडणं पाहून मात्र गालात हसते. मग त्यानंतर तो म्हणतो, जेव्हा तुम्ही तिला धाकटं म्हणून हिनवत असताना तेव्हा तुम्ही मला सुद्धा बोलत असता. तेव्हा कल्पना म्हणते, अश्विन तू तरी थांब ना. तो म्हणतो, एक मिनिट मम्मा, तू काय म्हणत होतास? आमचे विचार लहान आहेत का? म्हणजे आम्ही मूर्ख आहोत, बेअक्कल आहोत का? असं रागातच तो विचारतो. तेव्हा कल्पना म्हणते, अरे अश्विन थांब ना, अशाने भांडण चिघळेल. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, मम्मा, हा काही थांबणार नाहीये. अगं मला वाटायचं हा हुशार आहे, समजूतदार आहे, पण तू ना चुकीची लाईफ पार्टनर निवडून दाखवून दिला आहेस की तू ना मूर्ख आहेस. अरे या तन्वीकडून एझिली मॅन्युप्युलेट झालास रे तू. असं अर्जुन म्हणून कान उघडणी चांगलीच अश्विनची करत असतो आणि रागातच त्याला समजवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो की तन्वी खोटारडी आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया अश्विनला म्हणते, अरे आपल्याला हे मगरीचे अश्रू बघायचे नाहीयेत. तेव्हा सायली पुढे जाते आणि सणासण प्रियाच्या कानाखाली मारते, म्हणते, आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय, पण आता हे शेवटचं, कारण यापुढे जो चुकणार ना तोच रडणार. असं म्हणून सायली आता प्रियाला चांगलीच अद्दल घडवते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.